गेल्या कित्येक महिन्यांपासून अकोट-अकोला रोडवरील रेल्वे पुलासमोर 10 ते 15 फूट सांडपाणी साचलेलं असते। त्यामुळे प्रवासी नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याची दखल घेऊन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी शिवसेना स्टाईलने सर्व पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांना घेऊन भव्य असे रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी ज्या ठिकाणी सांडपाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी 1 ते 2 तास शिवसैनिक पाण्यात बसले होते। दिलीप बोचे यांच्या बेधडक कार्यशैलीची जिल्हाभर ओळख आहे। त्यांच्या शिवसेना स्टाईलच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। या आंदोलनाच्या निमित्ताने अकोट-अकोला रोडवरील पाण्याच्या प्रश्नांविषयी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे अकोट-अकोला जाणारी सर्व वाहतूक संपूर्ण बंद करण्यात आली होती। यावेळी अकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलीप बोचे यांनी तात्काळ या आंदोलनाची दखल घेण्यात येईल व अपूर्ण असलेल्या खड्ड्यातील रस्ता हा पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतरच दिलीप बोचे यांनी हे आंदोलन मागे घेतले। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे, तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे, शहर प्रमुख अमोल पालेकर, शहर प्रमुख मनोज खंडारे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट। तुम्ही प्रत्येक गावात बॅनर लावून राहिले विकासाचे, मग हा कोणता विकास आहे? हे हा तमाशा काय आहे तुमचा रोज आधी चक्कर असते, तुमच्या रोजच्या नजरेचा विषय आहे। अति रोज येणारे विद्यार्थी आधी पडू राहिले, विद्यार्थ्याचे कोणाच्या हड्ड्यात तुटू राहिले, कोणी ऍक्सिडेंट होऊ राहिले। काल या कॉलनीला इथं एक गरीब उपासनिक नावाचा पोरगा ऍक्सिडेंट झाला, तो पोरगा घरात पडलेला आहे। रोज लोकांचे इथे ऍक्सिडेंट होऊ राहिले असता, लोक मरू राहिले। हे आमदार करून काय राहिले असते? BNC वाले म्हणतात हे आमच्या हद्दीत नाही आहे, रेल्वे म्हणते आमच्या हद्दीत नाही आहे, शिव म्हणते मला हद्दीत नाही। म्हणजे हद्दीत आहे कोणाच्या? हे गद्याचे बच्चे लोक आहेत, मतदान करू राहिले तुम्हाला। तुमचं हे घेणं देणं नाही असतं। तुम्ही रहिवासी नसून तुम्हाला आम्ही मतदान केलं, आमचे उपकार माना। तुम्ही उपकारचा थोडा पण लोक रोज मरू राहिले ना तिचा विकास महाविषयी म्हणताय तुम्ही। हा कोणता हा विकास आहे का? हा गंगा जल आहे का? हा विकास आहे का? लोकांच्या अंगावर ऍक्सिडेंट होऊन राहिले रोज। अकोट घरी पडलेला हा पोरगा, पाय मोडला। याला पैसे कोण लागेल? गरीबाचा पोरगा ही दखल कोण घेणार आहे? गरीबाचा पोरगा साहेब तुम्ही सांगा बोलले कोणाची पहिले आम्हाला? आम्ही उठतो बोला